नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या यूट्यूब चॅनलवर. बार्टी TRT महाज्योतीसाठी यासारख्या संस्थामार्फत घेण्यात येणाऱ्या CET म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जी बार्टीची एक्झाम आहे, TRTIची एक्झाम आहे, सारथी, महाज्योती, RT यांसारख्या संस्थेची कॉमन एक्झाम टेस्ट असते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे सेमच क्वेश्चन पेपर असतो त्यांचा, तर तो आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर हा जो पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, ते बघू शकता पेपर MPSC गॅझेटेड कोचिंग म्हणजे MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. परंतु हे जे क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो रिपीटेड असतात. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती, IBPS, बँक, SSC, UPSC, MPSC करणारे विद्यार्थी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सबस्क्राईबच्या बाजूने जॉईन आयकॉनवर क्लिक करून PPT9 RS मध्ये तुम्ही बॅचसुद्धा परचेस करू शकता. त्यामध्ये सर्व PYQ क्वेश्चन पेपर मी शिकवलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तरच तुम्ही जॉईन बटनवर क्लिक करून बॅच परचेस करू शकता. ठीक आहे, चला तर आपण पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करूया. तर सर्वात पहिला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, खेलो इंडिया हिवाळी खेळ 2024 संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? त्यात पहिलं विधान दिलेलं आहे, या खेळाचा पहिला भाग लडाखमध्ये आयोजित करण्यात आला होता. 2. या खेळाचा दुसरा भाग जम्मू काश्मीरमध्ये गुलमर्ग येथे झाला. त्यानंतर या खेळाचा शुभंकर हिम जो आहे तो बिबट्या होता. हे तिन्ही ऑप्शन जे आहे विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आहे. तर आन्सर जे आहे आपलं ऑप्शन नंबर 4 असायला पाहिजे. 1, 2, 3. तर तिन्ही विद्यार्थी मित्रांनो 4 ऑप्शन आपला करेक्ट आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, एप्रिल 2024 मध्ये भारताने 2025 ते 30 पर्यंत क्षमता निर्माण कार्यक्रम आयोजन करून कोणत्या देशातील नागरी सेवकांना प्रशिक्षण देण्याचे मान्य केले आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते बांगलादेश आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? तर पहिलं विधान आहे, मार्च 2024 मध्ये ASI ने 18 केंद्रीय संरक्षण स्मारके यादीतून कमी करण्याचा निर्णय घेतला. ASI चे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. तर हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त जे आहे फक्त वन म्हणजे मार्च 2024 मध्ये ASI ने 18 केंद्रीय संरक्षण स्मारके यादीतून कमी करण्याचा निर्णय घेतला होता. हा जो आहे हे करेक्ट आहे. त्यानंतर ASI चे मुख्यालय हे बंगळुरू येथे नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जे आहे न्यू दिल्ली मुख्यालय धरोहर भवन नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. फेब्रुवारी 2024 मध्ये भारतीय क्रीडा पत्रकार महासंघ दिल्ली क्रीडा पत्रकार संघाकडून जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले होते? याचे जे करेक्ट आन्सर आहे ते PT उषा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, PT उषा. तर जे नंतरचे ऑप्शन आहे ते इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण हे एक्झाममध्ये विचारू शकते त्याच्याशी रिलेटेड. तर अंजुम चोप्रा जे आहे विद्यार्थी मित्रांनो ही क्रिकेटर आहे, फेमस इंडियन क्रिकेटर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मेरी कॉम जे आहे ते बॉक्सिंगच्या रिलेटेड आहे विद्यार्थी मित्रांनो, बॉक्सिंग. आणि त्यांची जी सुरुवात आहे त्यांची जी सिटी आहे विद्यार्थी मित्रांनो ती मणिपूर होती आणि ती राज्यसभा सदस्यसुद्धा होती. त्यानंतर अंजू बॉबी जॉर्ज जे आहे हे फेमस ॲथलेटिक्स होते आणि सध्याचे ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचे जे आहे ते चेअरपर्सनसुद्धा आहे. ठीक आहे, त्यानंतर 105वा प्रश्न म्हणजे 5वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो या. ठीक आहे, त्यानंतर भारताचे नवीन निवडणूक आयुक्ताबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर पहिला आहे, ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग सिंधू यांची 2024 मध्ये भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आणि दुसरं जे विधान आहे, R वेंकटरमणी हे मार्च 2024 पर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपण खाली बघू शकता. फक्त एक म्हणजे पहिलं जे आन्सर आहे ते करेक्ट आहे, दुसरं जे आन्सर आहे ते रॉंग आहे. म्हणजे ज्ञानेश कुमार सुखबीर सिंग सिंधू यांची 2024 मध्ये भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आणि R वेंकटरमणी हे मार्च 2024 पर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते, हे रॉंग आहे. ठीक आहे, त्यानंतर 106वा प्रश्न आपण जाणून घेऊ. मार्च 2024 मध्ये कोणत्या संस्थेने 6वी शास्त्र रॅपिड फिडे दर्जाची बुद्धिबळ चेस स्पर्धा आयोजित केली होती? ठीक आहे, याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ती आहे IIT मद्रास. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी, RT यांसारख्या संस्थांचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो बार्टी पोलीस भरती असो किंवा TRTI, महाज्योती, सारथी यांची पोलीस भरती, MPSC, UPSC, SSC, बँकिंग यासारखी एक्झाम असेल विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही कंडिशनमध्ये सिलेक्शन पाहिजेच असेल तर त्यासाठी सब्जेक्ट वाईज नोट्सचा तुम्ही अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. स्पेशल डिझाईन बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी यांसारख्या संस्थांसाठी डिझाईन केलेले आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स मिळणार आहे. त्यानंतर अशा प्रकारचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. त्यानंतर हे बघू शकता हे महाज्योती, बार्टी, TRTI, MPSC आहे. त्यानंतर UPSC, SSC यांसारख्या संस्थांचे आहे विद्यार्थी मित्रांनो.
किंवा तुम्हाला जर व्हिडिओ लेक्चर पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो तर इथे बघू शकता. सबस्क्राईबच्या बाजूनं या जॉईन आयकॉनच्या बटनवर क्लिक करून तुम्ही 59 आर्यासमध्ये सर्व जे व्हिडिओ लेक्चर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमचं सिलेक्शन बार्टी, TRTI, महाज्योती, सारथी यांसारख्या सिलेक्शनमध्ये पक्का करू शकता. याची जी प्राईस आहे विद्यार्थी मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि नोट्ससाठी ती 100 आर्यस ठेवलेली आहे. परंतु तुम्ही जर अगोदरच बॅच जॉईन केलेली असेल तर तुम्हाला नोट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मोफत स्वरूपात दिल्या जाईल. ठीक आहे, मोफत स्वरूपात दिलेल्या नंबरवर मेसेज करा विद्यार्थी मित्रांनो आणि नोट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर परचेस करा किंवा बॅच जॉईन करून तुम्ही या नंबरवर मेसेज मला करून द्या. ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करू. त्यानंतर 7वा प्रश्न. फेब्रुवारी 2024मध्ये वर्ल्ड गोल्ड काउन्सिल फॉर इंडियाचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? फेब्रुवारी 2024मध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता सचिन जैन यांची जी आहे ती नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर निकेश अरोरा जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे CEO आहे पोलो अल्टो नेटवर्कचे. ठीक आहे, पोलो अल्टो नेटवर्क्सचे जे आहे ते निकेश अरोरा CEO आहे. त्यानंतर पवन मुंजाल जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे फेमस बिझनेसमॅन आहे हिरो मोटोकॉर्प्सचे. ठीक आहे, त्यानंतर अरविंद कृष्णा जे आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वात IMP CEO आहे ते IBM ही वर्ल्डची विद्यार्थी मित्रांनो फेमस संस्था आहे. IBM इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स त्यांचे जे संस्थापक आहे विद्यार्थी मित्रांनो ते अरविंद कृष्णा आहे. तर हा इम्पॉर्टंट प्रश्न होता. त्यानंतर 8वा प्रश्न. जागतिक ऑटिझम विकासात्मक विकार दिन संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ठीक आहे, त्यानंतर जागतिक ऑटिझम दिन दरवर्षी 4 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हे रॉंग आहे कारण 2 एप्रिल रोजी साजरा केला जातो. त्यानंतर 2024ची जागतिक ऑटिझम दिनाचा विषय ऑटिस्टिक आवाजाचे सशक्तीकरण करणे आहे. हे जे आहे ते ऑप्शन नंबर 2 हीच करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर ऑप्शन नंबर 1 जे आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे विधान नंबर 1 जागतिक ऑटिझम दिन हे 2 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो, 4 एप्रिल नाही. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आपण जाणून घेऊ. मे 2024मध्ये कोणत्या अंतराळ संस्थेने फ्लोट म्हणून ओळखले जाणारे चंद्रावरील पहिले रेल्वे स्थानक बांधण्याची योजना जाहीर केली आहे? ठीक आहे, तर त्याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो नासा जी आहे ती युनायटेड स्टेट्सची संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जाक्सा जी आहे ती जपानची आहे. त्यानंतर इस्रो जी आहे ही भारताची शान म्हणजे भारत या देशाची आहे विद्यार्थी मित्रांनो इस्रो संस्था. त्यानंतर CNES ही फ्रेंच आहे म्हणजे फ्रान्स या देशाची आहे. ठीक आहे, त्यानंतर तिरंगा बर्फीला एप्रिल 2024मध्ये GI टॅग मिळाला. तो उत्तर प्रदेशातील कोणत्या शहराशी संबंधित आहे? हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील किती लोकांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे 6 लोकांना जे आहे ते पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या जिम्नॅस्टने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023मध्ये आर्टिस्टिक ऑलराऊंड मुकुट जिंकलेला आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे आर्यन दवंडे. आणि त्यानंतर मोहम्मद रफी जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे सिंगर होते, गायन या विषयाशी संलग्न आहे विद्यार्थी मित्रांनो मोहम्मद रफी. ठीक आहे, त्यानंतर योगेश शिर्के ते आहे कोच ऑफ महाराष्ट्र जिम्नॅस्टिक टीमचे. ठीक आहे, त्यानंतरचा 13वा प्रश्न आपण जाणून घेऊ. मार्च 2024मध्ये वरिष्ठ लष्करी पदानुक्रमे घोषित केल्यानुसार लष्कर, नौदल आणि भारतीय हवाई दल म्हणजे इंडियन एअरफोर्ससाठी देशातील पहिले त्रिसेवा सामायिक संरक्षण केंद्र म्हणून कोणत्या शहराची स्थापना करण्याचा हेतू होता? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो 13व्या नंबरचा आहे ते आहे मुंबई जी आहे ही आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यानंतर पश्चिम बंगालची राजधानी जी आहे ती कोलकाता आहे. त्यानंतर मुंबई आपली महाराष्ट्राची, विशाखापट्टणम जी आहे ही कर्नाटकची आहे. त्यानंतर पणजी जी आहे ती विद्यार्थी मित्रांनो ते आहे गोवाची. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण जाणून घेऊ. खालीलपैकी कोणत्या संघाने इंडियन सुपर लीग ISL 2023-24 चषक कप जिंकला आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहराने जिंकलेला होता. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आपण जाणून घेऊ 15 नंबरचा. नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण होता? तर नंद जो आहे विद्यार्थी मित्रांनो घराणे याचा जो शेवटचा राजा होता तो आहे धनानंद. हे सर्वांना माहीत असेल ज्यांनी हिस्ट्री वाचलेला आहे. ठीक आहे, हा जो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या संपत्तीमध्ये गर्व आलेला होता आणि त्यांचं जे आहे नाश केला विद्यार्थी मित्रांनो चंद्रगुप्त मौर्य यांनी. ठीक आहे, चाणक्य नीतीचा वापर करून. त्यांचे जे गुरु होते चंद्रगुप्त मौर्याचे ते होते विद्यार्थी मित्रांनो चाणक्य. ठीक आहे, चाणक्याला विद्यार्थी मित्रांनो कौटिल्य सुद्धा म्हटले जात होते आणि त्यांनी जे आहे विद्यार्थी मित्रांनो अर्थशास्त्राचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. ठीक आहे, तर अर्थशास्त्राचे जनक विचारल्यास चाणक्य म्हणजेच कौटिल्य हे जे आपलं करेक्ट आन्सर होऊन जाईल. त्यानंतर 16वा प्रश्न आपण जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. मुद्रराक्षण हे संस्कृत नाटक कोणी लिहिले? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे विशाख दत्त जे आहे यांनी मुद्रारक्षक
हे संस्कृत नाटक लिहिलेले होते. त्यानंतरचा 17वा IMP क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो हा. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने ईसापूर्व मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली होती. ठीक आहे, यांनी नाही तो याचा जो सेनापती होता अलेक्झांडर, ठीक आहे, त्यांनी स्वारी केली होती विद्यार्थी मित्रांनो. 17वा नंबरचा क्वेश्चन आहे. तर हा जो आहे 326 ईसापूर्वमध्ये जे आहे अलेक्झांडरचा जो सेनापती होता त्याचं नाव आहे सेल्युकस निकेटर याने जे आहे विद्यार्थी मित्रांनो भारतावर स्वारी करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतावर जे आहे अखंड भारताचे जे राज्य होतं विद्यार्थी मित्रांनो हे चंद्रगुप्त मौर्य यांच्यापाशी होतं. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्याने जे आहे चाणक्य नीतीचा वापर करून जे ग्रीक सम्राट अलेक्झांडरचा सेनापती जो होता ग्रीक सम्राट जो आहे सिकंदर याचा जो सेनापती होता अलेक्झांडर यांना युद्धात मात दिलेली होती. ठीक आहे, त्यानंतर सिकंदरला मात दिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चंद्रगुप्त मौर्य यांनी त्यांची जी मुलगी होती सेल्युकस निकेटरची त्याचं नाव होतं हेलिना. ठीक आहे, सेल्युकसच्या मुलीचं नाव होतं हेलिना. याच्याशी विवाह करून विद्यार्थी मित्रांनो संधी केलेली होती. चंद्रगुप्त मौर्य यांचे जे पुत्र होता विद्यार्थी मित्रांनो त्यांचं जे नाव होतं चंद्रगुप्त मौर्याच्या पुत्राचं नाव होतं बिंदुसरा हे विचारते विद्यार्थी मित्रांनो बिंदुसरा. आणि बिंदुसराचा जो पुत्र होता त्याचं नाव आहे महान सम्राट अशोक. ठीक आहे, महान सम्राट अशोक. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आपण जाणून घेऊ 18व्या नंबरचा. खालीलपैकी कोणत्या जनपदाने आजच्या महाराष्ट्राचा काही भाग व्यापला होता? तर याचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो अक्षम. ठीक आहे, आणि कोसला जे आहे विद्यार्थी मित्रांनो कोसला हे सध्या त्यांना अयोध्या असे नाव पडलेले आहे. अयोध्या हे कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो UP मध्ये आहे. त्यानंतर वत्सला विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे वत्सला प्रयागराज असे म्हणतात. प्रयागराज वत्स तेव्हाचे वत्स म्हणजे आता सध्याचे जे आहे ते प्रयागराज हा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. आणि प्रयागराज जे आहे ते UP म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यात आहे. त्यानंतर शूरसेना जे आहे विद्यार्थी मित्रांनो मथुरा या सिटीला म्हटले जाते. मथुरा ठीक आहे मथुरा जे आहे ते सुद्धा UP म्हणजे उत्तर प्रदेश या राज्यात आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 19वा प्रश्न आपण जाणून घेऊ. नाणेघाट लेण्याच्या शिलालेखामध्ये कोणत्या घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तीचे नावे आहेत? नाणेघाट लेण्याच्या शिलालेखामध्ये विद्यार्थी मित्रांनो सातवाहन वंशाचे जे आहे ते नेम आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे नाव आहे सातवाहन वंश. ठीक आहे, सातवाहन वंशाचे जे संस्थापक आहे हे सुद्धा विचारू शकते. यांचे जे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे सिमुक जे आहे ते सातवाहन वंशाचे जे आहे ते संस्थापक होते. त्यानंतर राष्ट्रकूट जे आहे राष्ट्रकूट जे वंशाचे जे संस्थापक होते ते होते दंतीदुर्ग. त्यानंतर यादव वंशाचे जे संस्थापक आहे विद्यार्थी मित्रांनो ते निश्चित आहे नाही. त्यानंतर यादव वंशाचे संस्थापक म्हणून महाराष्ट्रात भिल्लम यांना ओळखले जाते. ठीक आहे, भिल्लम. त्यानंतर पल्लव वंशाचे जे संस्थापक आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे सिंह विष्णू जे आहे ते पल्लव वंशाचे संस्थापक होते. ठीक आहे, त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. कोणाची राणी दुर्गावती हिने कोणत्या मुघल शासकाशी संघर्ष केला होता? याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे सम्राट अकबर जो आहे यांच्या कालखंडात विद्यार्थी मित्रांनो गोंडवानाची राणी दुर्गावती हिने अकबरशी संघर्ष केला होता. तर सर्वात आधी आपण विद्यार्थी मित्रांनो मुघल साम्राज्याचे जेवढेही विद्यार्थी मित्रांनो संस्थापक आहे त्याचा आपण क्रम जाणून घेऊ कारण हा क्रम विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो IMP. तर सर्वात आधी जे मुघल साम्राज्याचे जे संस्थापक आहे ते आहे सम्राट बाबर. ठीक आहे, बाबर. त्यानंतर बाबरचा मुलगा जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो होता हुमायून. ठीक आहे, त्यानंतर हुमायूनचा जो मुलगा होता विद्यार्थी मित्रांनो तो होता शहनशाह अकबर. ठीक आहे, अकबर. त्यानंतर अकबराचा जो मुलगा होता विद्यार्थी मित्रांनो त्याचं नाव होतं जहागीर. ठीक आहे, त्यानंतर जहागीरचा जो मुलगा होता विद्यार्थी मित्रांनो त्याचं नाव आहे शहाजहा. ठीक आहे, त्यानंतर शहाजहाचा जो पुत्र होता त्याचं नाव आहे औरंगजेब. ठीक आहे, औरंगजेब. ठीक आहे, अशा प्रकारचा क्रम आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हा क्रम सुद्धा तुम्ही लक्षात ठेवून जा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण जाणून घेऊ. शीख धर्माचे संस्थापक कोण आहे? शीख धर्माचे संस्थापक हे सर्वांना माहीत असले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. जो शीख धर्माचे जे संस्थापक आहे ते गुरु नानक आहे. या जे कॅन्डिडेट आन्सर आहे हे सुद्धा करेक्टच आहे. तर जेवढे काही धर्म आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातले खास करून त्यावर तुम्ही नक्की अभ्यास करून घ्या त्यांचा ते रटून घ्या एक्झामला जायच्या अगोदर. त्यानंतर अष्टप्रधान मंडळाबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर शिवाजी महाराजांचे जे अष्टप्रधान मंडळ आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांची जी विधाने दिलेली आहे इथे 2 तर शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले होते हे ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. त्यानंतर प्रधान यांनी गुण व कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची निवड केली हे जे आहे हे रॉंग आहे. तर फक्त ओनली 1 हे करेक्ट आन्सर असायला पाहिजे. तर बरोबर आहे इथे विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आन्सर ओनली 1.
त्यानंतरचा 23व्या नंबरचा प्रश्न आपण जाणून घेऊ. संत एकनाथाबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होते. यास करेक्ट. त्यानंतर त्यांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. ठेवा नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. तर ऑनली जे आहे फक्त वन हे याचा करेक्ट आन्सर असायला पाहिजे. तर फक्त वन हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकला? तर हा सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. 1656 जे आहे तर करेक्ट आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी विद्यार्थी मित्रांनो जावळीची स्वारी म्हणजे 1656. ठीक आहे. 1656 छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. चंद्रराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली विजापूरच्या आदिलशाही सरदाराचा पराभव करून जावळीचा प्रदेश जिंकला होता. ज्यामुळे त्यांचे जे स्वराज्य आहे ते अधिक विस्तारले आणि प्रतापगडाच्या निर्मितीचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला होता महाराजांच्या काळात. ठीक आहे. तर हे विद्यार्थी मित्रांनो सांगितलेली माहिती तुम्ही नोट डाऊन नक्की करा. जर तुम्हाला एक्झाममध्ये कामात पडेल. त्यानंतर पेशावर सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले होते? पेशावर सत्याग्रहाचे नेतृत्व जे आहे ते खान अब्दुल गफार खान, ऑप्शन नंबर सी, खान अब्दुल गफार खान यांनी केलेले होते. ठीक आहे. त्यानंतर मौलाना आझादचा जो संबंध आहे विद्यार्थी मित्रांनो तो फ्रीडम फायटर होते ते, हे तर सर्वांना माहीत आहे. त्यानंतर त्यांना 1992 म्हणजे 1992 विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न पुरस्कारसुद्धा मिळालेला होता. ठीक आहे. त्यानंतर ते पहिले भारताचे शिक्षण मंत्री होते. पहिले भारताचे शिक्षण मंत्री जे होते ते कोण होते विद्यार्थी मित्रांनो? मौलाना आझाद. ठीक आहे. त्यानंतर चौधरी रहमत अली जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे एक फेमस पॉलिटिशियन होते कम्युनिस्ट या पार्टीचे. ठीक आहे. तर त्यानंतर यांनी जे आहे विद्यार्थी मित्रांनो चौधरी रहमत अलीनी यांनी पाकिस्तान या भिकारी देशाला जे आहे ते पाकिस्तान नाव दिलेले होते. ठीक आहे. पाकिस्तान या कंट्रीला जे आहे ते चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तान नाव दिलेले होते. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे मोहम्मद इक्बाल साहेब आहे त्यांचेसुद्धा फ्रीडम फायटर म्हणून नाव ओळखले जाते. ठीक आहे. त्यानंतर पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? तर हे सर्वांना माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी किती योगदान दिलेले आहे. त्यांच्यामुळे जे आहे विद्यार्थी मित्रांनो मुली या उच्च शिक्षित बनून सरकारी नोकरीवर लागत आहे, वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये जात आहे. तर जे 26 पासून जे आहे विद्यार्थी मित्रांनो नंतरचे 50 प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. आणि अशाच प्रकारची जर तुम्हाला सिरीज पाहिजे असेल सर्व प्रश्नपत्रिका म्हणजे बार्टी, TRTI, महाज्योती सारथी यासारख्या संस्थेने घेतलेल्या आतापर्यंतच्या जेवढेही प्रश्नपत्रिका आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला सबस्क्राईबच्या बाजूने जॉईन आयकॉनवर क्लिक करून तुम्ही जॉईन बॅच जर परचेस केली 59 RS फीज आहे विद्यार्थी मित्रांनो त्याची, तर तुम्ही 59 RSमध्ये पूर्ण अशाच प्रकारचे PYQ जे आहे विद्यार्थी मी शिकवलेले आहे तर तुम्ही ते चेकआउट करा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला एक्झाममध्ये सिलेक्शनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 59 RS तुम्ही जे पेड करून जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ लेक्चर तिथे पाहायला मिळून जाईल. ठीक आहे. अजून कोणती माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल विद्यार्थी मित्रांनो बॅच संबंधात तर तुम्ही दिलेल्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा माझा नंबर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून मिळून जाईल. आणि हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे असेल तुम्हाला दिलेल्या नंबरवर मला मेसेज करून द्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसाठी आणि नोट्ससाठी सुद्धा. ठीक आहे. आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला शेअरसुद्धा करा, मित्रांना सुद्धा शेअर करा, जीवलग मित्रांना, आणि लाईकसुद्धा करून द्या. धन्यवाद.